धनु राशीत संक्रांतीला करतो. तो संक्रांती दिवस कन्या, मिथुन, मीन, धनु राशी संक्रांतीला षडशिता मुख म्हणतात. तसेच 4 संक्रांतींना विष्णुपदा असे नाव आहे. कृता, त्रेता, द्वापर व कली ही युग युनक्रमे कार्तिक शुद्ध नवमी, वैशाख शुद्ध तृतीया, माघ पौर्णिमा, भाद्रपद कृष्ण पक्ष 13 या तिथींतून सुरू झाली, म्हणून त्यांना युगारंभ तिथी म्हणतात. मार्गशीर्ष पौर्णिमेनंतर येणाऱ्या 3 अष्टमींना 3 अष्टक म्हणतात. या तिथींना दिलेले दान विशेष महत्त्वाचे आहे. तीर्थावर दिलेले दान हे महापुण्य येते. दाता व घेता दोघांनी दानपूर्व स्नान करावे. नाम व गोत्र उच्चारावे. दाता पूर्वेकडे तोंड करून व घेणारा उत्तरेला तोंड करून असावे. दान देता हातात जल घेऊन संकल्प द्यावा. दानामुळे मिळालेले धन 5 प्रकारचे गिणले जाते आहे. सुवर्ण, अश्व, तीळ, हत्ती, दासी, रथ, भूमी, गृह, कन्या, कपिला या दाने महादाने होत. कन्या ही जमादास दिले जाते. विद्या, तप, कन्या, यजमान, शिष्ट यांच्याकडून मिळाले दान हे शुक्ल दान म्हणणं समजे. हे दोन्ही सात्विक व राजस आहेत. व्याज, शेती, व्यापार, दुसऱ्यावर उपकार करून घेतलेले धन, चोरी, जुगार यातून मिळाले धन, या कपटाने मिळाले धन हे तामस धन आहे. विवाहाचे वेळी मिळालेले माहेरचे दिलेले पती, भाऊ, माता, पिता यांनी दिलेले धन हे स्त्रीधन आहे. स्त्रींचे स्त्रीधन आहे. गाय, गृह, शय्या व कन्या ही दानं एकाच व्यक्तीला देता येतात, अनेकांना नाही. लाभाच्या इच्छेने दिलेले दान निष्फळ ठरते. गरीब दात्याने दिलेल्या थोड्याशा दानानेही त्याला महापुण्य मिळते. महादान 16 आहेत. ती आपल्या अशी तुलापुरुष दान, हिरण्यगर्भदान, ब्रह्मांडदान, कल्पवृक्षदान, सहस्रगोदान, सुवर्णमय कामधेनुदान, सुवर्ण अश्वदान, सुवर्ण अश्वयुक्त रथदान, सुवर्ण हस्तरथदान, पंचहददान, भूमिदान, विश्वचक्रदान, कल्पतादान, सप्तसमुद्रदान, रथधेनुदान, जलकुंभदान अशी 16 महादाने. शिवाय महामेरुदाने, 10 धेनुदाने, कृष्णजिनदाने, गोदाने सांगितलेली